आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 चे दुसरे प्रकरण कालपासून सुरुवात केलेले आहे ते म्हणजे पायथागोरसचे प्रमेय। पायथागोरसच्या प्रमेयासाठी मी तुम्हाला कालच्या तासाला सांगितलं होतं की या अगोदरचे जे प्रकरण आहे समरूपता हे पूर्णपणे आपण बघून घ्यावं। मी या समरूपता या प्रकरणाचे 17 व्हिडिओ केलेले आहेत ते पूर्ण क्रमशः आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण आपल्याला याची स्टार्टिंगच समरूपताचा आधार घेऊन करायची आहे। पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला समरूपता येणं आवश्यक आहे, कारण समरूपतेचा आधार घेऊन आपल्याला ते सिद्ध करायचं आहे। आता आपला जो प्रमेय आहे महत्त्वाचा पायथागोरसचा प्रमेय, त्या प्रमेयामध्ये काटकोन त्रिकोण असतो आणि तिथे तुम्हाला समरूपतेचा आधार घ्यायचा आहे। मग समरूपता आणि काटकोन त्रिकोण यामध्ये काय संबंध आहे या संदर्भामध्ये असलेले दोन प्रमेय, एक प्रमेय आणि त्याचा उपप्रमेय म्हणून आपण त्याला थोडक्यात, तर ते अगोदर आपण बघूया आणि नंतर मग पायथागोरसच्या प्रमेयाच्या सिद्धतेला आपण सुरुवात करू। पण तत्पूर्वी जे दोन प्रमेय आहेत ते प्रमेय हे आपण कशासाठी पाहायचं, तर तुम्हाला माहिती आहे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो, असं हे आपलं स्टेटमेंट आहे पायथागोरसच्या प्रमेयाचं। म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात घ्यायला की पायथागोरसच्या प्रमेयामध्ये काटकोन त्रिकोण आहे। मग आपण सांगितले की हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला समरूपताची गरज आहे। मग समरूपता कोणत्या त्रिकोणाला लावावी लागते? काटकोन त्रिकोणाला। मग काटकोन त्रिकोण आणि समरूपता यामध्ये काय संबंध आहे हे दर्शवणारे आपल्याकडे दोन प्रमेय आहेत आणि त्या प्रमेयाचा विचार, त्या प्रमेयाचा अभ्यास आपण आजच्या तासामध्ये करणार आहोत। तर आणि याचा हे जे गुणधर्म किंवा प्रमेय म्हणणार आहे आपण घेणार आहोत, त्या गुणधर्माचा किंवा प्रमेयाचा वापर आपण सराव संच मध्ये उदाहरण सोडवण्यासाठी, संकीर्ण प्रश्नसंच सोडवण्यासाठी, शिवाय प्रमाणाचे याचं पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे। म्हणून त्याच्यासाठी हे एक गुणधर्म जो दिलेला आहे काटकोन त्रिकोण आणि समरूपता यामध्ये असलेला संबंध आणि भूमिती मध्याचा प्रमेय, हे दोन गुणधर्म आपण आजच्या तासाला बघूया आणि याचा सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या। याच्या सिद्धता आपल्याला पाठ करायच्या नसतात, सरळ सरळ एक एक स्टेप जर तुम्हाला लक्षात आली तर तुम्ही स्वतः सिद्धता तयार करू शकता आणि करता यायला पाहिजे, कारण आपण नववीलाच शिकलेलो आहोत की कुठल्याही प्रमेयाची सिद्धता कशी लिहायची, त्याचा पक्ष कसा लिहायचा, साध्य कसं लिहायचं, रचना मॉडिफिकेशन काय करायचं आणि सिद्धतेसाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, हे सर्व बाबीचा विचार आपण इयत्ता 9वी मध्ये केला आणि इयत्ता 9वी मध्ये आपल्याला सिद्धता सुद्धा जमू लागली आणि त्याचाच वापर म्हणून आपल्याला 10वीला करायचा आहे। तर बघा, समरूपता आणि काटकोन त्रिकोण मध्ये असलेला संबंध एका प्रमेयाने दाखवला गेलेला आहे। काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात। काटकोन त्रिकोणात का काटकोन त्रिकोण घेतला, कारण आपल्याला काटकोनाचा आणि समरूपतेचा संबंध बघायचा आहे। त्याचा वापर आपल्याला कशासाठी करायचा? पायथागोरसचे प्रमेय सिद्ध करण्यासाठी। तर काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात, जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात। जे काटकोन त्रिकोण आपण घेतला, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर शिरोलंब टाकायचा, शिरोलंब माहिती तुम्हाला, शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर लंब टाकायचा, म्हणजे कर्णावर लंब टाकायचा म्हणजे कर्णाच्या समोरचा जो शिरोबिंदू आहे जो की त्या ठिकाणी काटकोन असतो, तर त्याच्यावरून आपल्याला कर्णावर लंब टाकायचा आणि कर्णावर लंब टाकल्यामुळे तिथं दोन त्रिकोण तयार होतात लहान, ते परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात, असं या प्रमेयाचा अर्थ आहे। काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात, बघा इथे या ठिकाणी काटकोन त्रिकोण काढला एबीसी। एबीसी या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण एसी आहे, काटकोनासमोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो, कर्ण एसी आहे, एसी वर हा शिरोलंब टाकला, शिरोबिंदूतून या समोरच्या बाजूवर म्हणजे कर्णावर लंब टाकला तर हा शिरोलंब झाला। आता या शिरोलंबामुळे काटकोन त्रिकोणाचे दोन त्रिकोणात रूपांतर झाले, तर हे दोन त्रिकोण परस्परांशी
एकमेकाशी शिवाय ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे एकंदरीत जे 3 त्रिकोण होत आहेत, पहिला, दुसरा आणि मूळ त्रिकोण, 3 त्रिकोण, हे तिन्ही त्रिकोण एकमेकाशी समरूप असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं. आणि हे जर सिद्ध केलं तर याचा वापर आपल्याला पुढच्या भूमितिमत्त्याच्या प्रमेयामध्ये सुद्धा होणार आहे, पायथागोरसच्या प्रमेयामध्ये सुद्धा होणार आहे, याचाच वापर. म्हणून लक्षात ठेवा. आणि हा गुणधर्म इथून पुढे लक्षात ठेवायचं. काटकोन त्रिकोणाची समरूपता म्हणतात. आपण जर याचा वापर केला कुठल्या विधानामध्ये किंवा एखाद्या सराव संचामध्ये उदाहरण सोडवताना, तर त्याचं कारण लिहिताना आपल्याला काय लिहावं लागतं? काटकोन त्रिकोण व त्याची समरूपता, काटकोन त्रिकोणाची समरूपता हा प्रमेय, याचा त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. तर काय आहे तो काटकोन त्रिकोणाचा समरूपता प्रमेय? काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे 2 त्रिकोण मिळतात ते मूळ त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात. म्हणजे एकंदरीत आपल्याला जे 3 त्रिकोण मिळत आहेत, शिरोलंबामुळे 2 त्रिकोण झाले आणि मूळचा आपला पहिला 1 त्रिकोण, ते तिन्ही त्रिकोण परस्परांशी समरूप आहेत. तर हे समरूप आपल्याला दाखवायचं आहे, सिद्ध करायचे. म्हणून आपण काय करूया, या ठिकाणी जे दिलेलं आहे ते पक्षामध्ये लिहू, जे सिद्ध करायचे त्याला साध्यामध्ये लिहू. ही आकृती काढली, हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून आपल्याला माहित जे आहे ते लिहूया. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे म्हणा, किंवा त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी बरोबर 90 अंश, मध्ये कोन बी बरोबर आहे 90 अंश. आणि आपण काय केलं, रेख बीडी लंब टाकला कोणावर? कर्ण एसी वर. हे एवढं दिले बघा. काटकोन त्रिकोणात हे काटकोन त्रिकोण, कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे हे कर्णावर टाकलेला शिरोलंब, जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी सुरुवातीच्या आणि एकमेकांशी सुद्धा समरूप असतात. मग आता याच्यामध्ये हे बीडी लंब एसी आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी असं सांगू शकतो ए दरम्यान डी दरम्यान सी. आणि सिद्ध काय काय करायचे आपल्याला? जे त्रिकोण तयार होतात, 2 त्रिकोण झाले, समजा पहिला त्रिकोण घेऊ आपण, याच्यामधला एक त्रिकोण घ्या, एडीबी हा एक त्रिकोण घ्या. त्रिकोण एडीबी वरचा त्रिकोण घेतला, हा एडीबी समरूप त्रिकोण एबीसी. हे तयार झालेल्या 2 त्रिकोणापैकी एक त्रिकोण मूळ त्रिकोणाशी, किंवा अजून काय म्हणता येईल, दुसरी जोडी कोणती घेता येईल तुम्हाला, हे घ्या, याच्यामध्ये घ्या बीडीसी घ्या. त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण, पुन्हा मूळ त्रिकोण घ्या एबीसी. आणि ते 2 जे त्रिकोण तयार झालेले आहेत ते परस्पराशी समरूप असतात. म्हणजे हे 2 सुद्धा त्रिकोण घ्या, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. लक्षात आलं का? पहा, या शिरोलंबामुळे जे 2 त्रिकोण तयार झालेत, याच्यामधला प्रत्येक त्रिकोण मूळ त्रिकोणाशी, हा त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप, हा त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप. एवढंच नाही, ते परस्पराशी सुद्धा समरूप, हे सिद्ध करायचं. आणि हे आपण मग साध्यामध्ये लिहिलेलं आहे. आता याची सिद्धता बघूया. पहा सिद्धता. अगोदर ही आपण पहिली जोडी घेऊया. काय आहे ते? त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी मध्ये. आता आपल्याला हे पहिलं प्रकरण निश्चितपणे आठवावंच लागेल, त्याच्याशिवाय हे समरूप त्रिकोण दाखवता येणार नाही. कुठलेही 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण कसोटीचा आधार घेत असतो. आणि जास्तीत जास्त कसोटी आपण एक शॉर्ट कसोटी आहे बघा, आपली पहिली कसोटीची आपण तयार केलेली कोको कसोटी, त्याचा वापर करतो. कमीत कमी घटक असतात, 2च कोन असतात. मग तुम्ही या त्रिकोणामध्ये जर 2 कोन एकरूप दाखवू शकलात तर 100% हे 2 त्रिकोण समरूप असतात.
एकदम साध्या पद्धतीने यांना सिद्ध करता येते. एडीबी हा त्रिकोण बघा सर्वांनी, हा त्रिकोण आहे तो एडीबी वरचा त्रिकोण, आणि एबीसी, एडीबी आणि एबीसी मूळ त्रिकोण लक्षात आला. एडीबी म्हणजे हा इथून एवढा, याची बाउंड्री लक्षात घ्या, आणि एबीसी म्हणजे हा त्रिकोण. आता तुम्हाला असं याच्या बाउंड्री दाखवल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं असेल की एक कोण तर त्याच्यामधला सामायिकच आहे की नाही. पहा कोणता कोण सामायिक येतो, ए कोण. एडीबी जरी घेतला तर हा ए कोण आहे, आणि एबीसी जरी घेतला तर ए कोण आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये ए कोण सामायिक आहे म्हणून तो कोण लिहूया. कोण हा याच्यातला तर या डीएबी एकरूप कोण बीएसी किंवा सीएबी काही लिहिलं तरी चालतं, मध्ये अक्षर तेवढे यायला पाहिजे. याचं कारण लिहू सामायिक, सामायिक कोण. त्यानंतर आता दुसरं बघा, एक तर कोण झाला, आता फक्त एकाच कोणाची गरज आहे, आणि एक कोण तर आहेच याच्यामध्ये. एक एबीसी मध्ये बी कोण 90 अंशाचा आहे बघा, आणि एडीबी मध्ये सुद्धा हा 90 अंशाचा, कारण हा शिरो लंब आहे, लंब म्हणजे हा 90 अंशाचा कोण. मग याच्यातला मूळ त्रिकोणामधला बी कोण आणि लहान त्रिकोणातला डी कोण हे प्रत्येकी 90 अंशाचे कोण आहेत, आणि म्हणून माप जर समान असेल तर ते दोन कोण एकरूप असतात. ही एकरूप कोणाची व्याख्या आहे. म्हणून आपण तो कोण लिहूया, एडीबी एकरूप कोण एबीसी प्रत्येकी 90 अंश. आणि झालं मग दोनच कोण पाहिजे होते. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप, म्हणून त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण. आता मात्र याची संगती पाहून घ्या. इथं कसं लिहिलं तरी चालतं, पण आता हे समरूपचं चिन्ह झालं की मग मात्र संगती करेक्ट यायलाच पाहिजे. हा ए कोण ए कोणाशी एकरूप आहे, ए सुरुवात आहे म्हणून इथं सुद्धा ए ची सुरुवात ठेवा. डी कोण, यानंतर डी कोण बघा कोणत्या कोणाशी एकरूप आहे, डी कोण बी कोणाशी. बघा डी कोण बी कोणाशी एकरूप आहे, डी मधला अक्षर आहे म्हणून इथलं मधला अक्षर काय यायला पाहिजे, बी, आणि हे झालं सी. याचं कारण काय सांगता येतं, कोको कसोटी, आणि याला विधान नंबर काय म्हणूया आपण, 1. पाहता याच्यातले कोण जे आपण एकरूप दाखवले, आता परमनंट असं लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस ही सिद्धता लिहायची नसते, याचा वापर करायचा असतो. डीएबी आणि बीएसी कोण बघून घ्या. डीएबी आणि बीएसी हे कोण तर स्वतःशी एकरूप आहेत. बाकीचा हा कोण बघा, एडीबी कोणत्या कोणाशी एकरूप आहे, एडीबी हा कोणत्या कोणाशी एकरूप आहे, एबीसी. एडीबी हा कोणत्या कोणाशी एकरूप आहे, या बी कोणाशी. हे झाले दोन कोण. याच्यात मी हे सांगायचा प्रयत्न करू लागलो तुम्हाला, याच्यातले जे कोण आहे हा अर्धा कोण हे नेहमी परमनंट लक्षात ठेवा. हे थोडं फार महत्वाचं आहे भाग हा. इथून एवढा हा कोण नेहमी या कोणाशी एकरूप होतो, संगतीमध्ये बघून घ्या. आणि हा कोण नेहमी या कोणाशी. हे असे जे आपण त्रिकोण करत असतो, इकडा कोण त्या कोणाशी आणि हा कोण त्या कोणाशी. बघा हा कोण या कोणाशी, हा कोण या कोणाशी एकरूप असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणून हे चिन्ह काढले तुम्हाला लक्षात राहण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी. आता तसंच ही जोडी झाली बघा. आता ही जोडी घेऊया. तसेच त्रिकोण बीडीसी व त्रिकोण एबीसी यामध्ये सुद्धा आपल्याला असाच विचार करावा लागेल. बीडीसी म्हणजे आता हे वरचा सोडून द्या, कोणता त्रिकोण घ्यायचा, हा खालचा बीडीसी आणि आपला मूळ त्रिकोण एबीसी. बीडीसी आणि एबीसी मध्ये पहा कोणते कोण सामायिक आणि कोणता कोण प्रत्येकी 90 अंश आहे ते लक्षात येतं. बीडीसी जरी घेतला तर सी कोण आहे हा, आणि एबीसी जरी म्हटलं तरी सी कोण आहे. दोन्ही त्रिकोणामध्ये सी कोण सामायिक आहे. बघा हा छोटा जर त्रिकोण घेतला तरी तुम्हाला सी कोण दिसतो, आणि मूळ जरी त्रिकोण घेतला तरी तुम्हाला सी कोण आहे, तोच कोण आहे, एकच कोण आहे. म्हणून आपल्याला
हे कोण लिहावं लागतील. सामायिक कोण कोणता आहे, सी कोण. म्हणून आपण काय करूया, बीसीडी कोण, बीसीडी एकरूप कोण, याच्यातला कोणता, एसीबी. याचं कारण काय सांगता येतं, सामायिक, सामायिक कोण. आणि दुसरा कोण, आता प्रत्येकी 90 अंशाचा हा कोण, डी कोण 90 अंशाचा इकडचा आणि याच्यातला बी कोण. म्हणून हा कोण घ्या. नंतर बीडीसी एकरूप कोण एबीसी. याचं कारण प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश. आणि मग हे दोन कोण एकरूप झाले. मग आपल्याला काय सांगता येतं, त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. कारण याचं तेच कोको कसोटी. आपण हे विधान नंबर 2 म्हणूया. आता याच्यामध्ये बघा, विधान 1 आणि 2 कडे थोडं लक्षपूर्वक बघा. एबीसीसी कोणता समरूप आहे, एबी. विधान 1 मध्ये सांगितलं. विधान 2 मध्ये एबीसीसी कोणता त्रिकोण समरूप आहे, बीडीसी. आपल्याला संक्रामकता गुणधर्म झालेला आहे समरूप त्रिकोणाचा, आहे की नाही. जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. याला म्हणतात समरूपतेचा संक्रामक गुणधर्म. आणि संक्रामकता हा गुणधर्म वापरल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, किंवा तो गुणधर्म माहित जरी नसेल तरी आपल्याला असं सांगता येतं, एबीसीसी एडीबी समरूप आहे, एबीसीसी बीडीसी समरूप आहे. याचा अर्थ एडीबी आणि बीडीसी हे दोन एकमेकाला समरूप असायला पाहिजे. आणि मग असं आपल्याला लिहिता येईल. म्हणून त्रिकोण एडीबी इकडची बाजू घेऊ, समरूप त्रिकोण इकडची बाजू घ्या, बीडीसी. याला कारण काय लिहिता येतं, 1 व 2 वरून. आणि बघा आता हे सर्व झाले एकूण. बघा हे पहिलं झालं, हे दुसरं झालं आणि हे तिसरं सुद्धा झालं. आणि म्हणून हे तिन्ही आपल्याला एकत्र सुद्धा लिहिता येतात. म्हणून आपल्याला असं काय सांगता येईल, मग त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते मूळ त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात. अशा प्रकारे हे आपल्याला सिद्ध करता येतं. याच्यातले सर्व बारकाईने बघून घ्या, हे फार महत्त्वाचं. आता आपण इथून पुढे याचा वापर गुणधर्म म्हणूनच करणार आहोत. प्रमेय आपल्याला रिझन याचं देता आलं पाहिजे. काटकोन त्रिकोण समरूपता प्रमेय आहे हा. ठीक आहे. यानंतर बघा, याचा उपप्रमेय म्हणतो आपण त्याला, किंवा याला भूमिती मध्याचे प्रमेय म्हणतात. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. भूमिती मध्य काय आहे हे आपण गुणोत्तर व प्रमाण मध्ये शिकलेले आहे. भूमिती मध्य कशाला म्हणतात आपल्याला माहिती आहे. ए छेद बी बरोबर बी छेद सी असेल, ए छेद बी बरोबर बी छेद सी असेल, तर बी ला ए आणि सी चा भूमिती मध्य म्हणतात. आणि ती लिहिताना कसं लिहितो आपण, बी वर्ग बरोबर आहे ए सी. ए बी सी या संख्या असताना, नैसर्गिक संख्या असताना ए छेद बी या दोन संख्याचं गुणोत्तर जर या दोन संख्याच्या गुणोत्तराबरोबर असेल, ए छेद बी बरोबर बी छेद सी असेल, तेव्हा आपण बी ला ए आणि सी चा भूमिती मध्य म्हणतो. म्हणजेच बी वर्ग बरोबर आहे ए सी. हे त्याचं सूत्र आहे. हे आपण अगोदरच्या इयत्तेमध्ये शिकलेले आहोत. तर त्याचा संबंध या ठिकाणी याला भूमिती मध्य म्हणतो आपण. भूमिती मध्य. तर काय आहे भूमिती मध्य पहा. अगोदर हे स्टेटमेंट समजून घ्या. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब म्हणजे परत काटकोन त्रिकोण आणि त्या कर्णावर टाकलेला शिरोलंब. असं झाल्यामुळं हे जे दोन त्रिकोण होतात, मूळ त्रिकोण आहे,
याचा संबंध न घेता आता आपण काय करणार आहोत, या शिरोलंबामुळे कर्णाचे हे जे दोन भाग झाले समान, हे जे दोन भाग झाले त्याची शिरोलंबामुळे कर्णाचे दोन भागामध्ये रूपांतर झालं बघा. एक आहे पीएस आणि दुसरा आहे एसआर. पीएस आणि एसआर चा हा शिरोलंब भूमितीमध्ये असतो. मग आता इथे मी काय म्हणलं होतं, बी हा एसी चा भूमितीमध्ये आहे म्हणजे काय, बी चा वर्ग बरोबर आहे एसी. मग हा जर याचा भूमिती या दोघांचा भूमितीमध्ये आहे असं म्हणायचं झालं तर आपण याला काय म्हणूया, बी म्हणू, याला म्हणू ए आणि याला म्हणू सी. तर काय लिहायचं, बी वर्ग बरोबर ए गुणिले सी म्हणजेच एस क्यू बरोबर आहे पी एस गुणिले एस आर. ठीक आहे, लक्षात आलं. आपण याच्यावरून ठरवायचं आहे भूमितीमध्ये म्हणजे नेमकं काय, तर ते सांगितले काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला शिरोलंब. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर, कर्ण हा आहे, कर्णावर काढलेला शिरोलंब हा, या शिरोलंबामुळे कर्णाचे ज्या दोन रेषाखंडात विभाजन होते त्या दोन रेषाखंडाचा तो भूमितीमध्ये असतो, त्या दोन भागाचा तो भूमितीमध्ये असतो. म्हणजे हा या दोघांचा भूमितीमध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला याच्याबद्दल असंच म्हणावं लागेल, एस क्यू किंवा क्यूएस वर्ग बरोबर आहे पीएस गुणिले एस आर. आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला निश्चितच आताचा जो झालेला आहे काटकोन त्रिकोणाची समरूपता हा गुणधर्म म्हणजे हा प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. तर तो प्रमेय तुम्हाला माहिती आहे नेमका कशा संबंधात आहे, तो काटकोन त्रिकोणाच्या संदर्भातच आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते मूळ त्रिकोणाशी व परस्पराशी समरूप असतात. तर त्याचा वापर करून आपल्याला हे सिद्ध करायचं. त्यानुसार त्या गुणधर्मानुसार त्या प्रमेयानुसार आपल्याला माहिती आहे हे दोन त्रिकोण या मूळ त्रिकोणाशी समरूप आहेत, शिवाय ते एकमेकांशी सुद्धा समरूप आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये जे लहान त्रिकोण तयार झालेले आहेत, एक आहे QSR वरचा आणि दुसरा एक त्रिकोण कोणता आहे PSQ. हे लहान, हे जे दोन लहान त्रिकोण आहेत त्यांचा विचार करू. या ठिकाणी पक्ष साध्य लिहूया. पक्ष तेच असेल, पक्षाबद्दल काही हे नाही. त्रिकोण PQR किंवा त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर आहे 90 अंश. त्यानंतर रेख QS लंब कर्ण PR हे आहे. आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय, साध्य. आता सांगितलं तुम्हाला तो शिरोलंब कोणाच्या भूमितीमध्ये आहे, दोन भागांचा. कोणते, कशाच्या दोन भागांच्या, कर्णाच्या. म्हणजे हा या दोन भागांचा भूमितीमध्ये आहे. म्हणजे आता सांगितलं तुम्हाला म्हणजे काय सिद्ध करावं लागेल, QS वर्ग बरोबर आहे QS वर्ग याचा, QS वर्ग बरोबर आहे कशाचा गुणाकार, PS गुणिले SR, PS गुणिले SR. हे आपल्याला सिद्ध करायचं, PS गुणिले SR. याची सिद्धता अतिशय सोपी आहे, पण हे सुद्धा आता तुम्हाला सराव संचामध्ये उदाहरण सोडवताना वापर होईल याचा सुद्धा बरं का. म्हणून त्याला कारण देताना आपल्याला काय म्हणायचं, भूमिती मध्याचे प्रमेय. जिथं तुम्ही भूमिती मध्याचा प्रमेय म्हणजे तो गुणधर्म वापरून सोडवलं तिथं भूमिती मध्याचा पायथागोरस असेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आणि मागचा जो प्रमेय असेल तर त्याला काय म्हणायचं, काटकोन त्रिकोणाची समरूपता. ठीक आहे, या प्रमेयानुसार. तर सिद्धता सिद्धतेमध्ये दोन त्रिकोण घ्या. आता सांगितलेले मी लहान त्रिकोण, एक त्रिकोण QSR हा QSR हा QSR व त्रिकोण. इथं क्रम कसाही घेतला तरी चालतो, पण लास्टला लिहिताना मात्र समरूप चिन्ह लिहिताना मात्र त्याला क्रम व्यवस्थित देणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. दुसरा खालचा घ्या, PSQ मध्ये किंवा यांचा विचार करून काय आहे, काय दिलेलं इथं पक्षामध्ये काय आहे, QS लंब कर्ण PR असं दिलेलं आहे.
रेख QS लंब कर्ण PR पक्ष. हे लिहिण्याची सुद्धा गरज नसते, परंतु हे पक्ष साध्य सगळं लिहायचं असल्यामुळे आपण हे लिहित आहोत. आणि आता डायरेक्टली तो गुणधर्म वापरा. त्रिकोण, आता याच्यात सांगितलं तुम्हाला हे दोन त्रिकोण बघून घ्या. हे खालचा त्रिकोण आहे, अगोदर वरचा त्रिकोण घेतला QSR आणि PSQ. आता याच्यामध्ये दोन्ही कोण काटकोण म्हणजे कोणती S कोण, म्हणजे S ची संगती S सोबतच पाहिजे आहे ना. S ची संगती S सोबत पाहिजे. त्याच्यानंतर याच्यातला कोणता कोण घेतला, Q कोण. हा बघा QSR, याच्यामधला हा कोण मी आता सांगितलं तुम्हाला. हा कोण नेहमी कोणत्या कोणाशी रूप असतो, इकडा कोण या कोणाशी, म्हणजे काय म्हणावं लागेल, Q कोण कोणत्या कोणाशी, P शी. आणि हा कोण नेहमी इथला कोण हा एवढा याच्या उलट म्हणजे या कोणाशी रूप असतो. ही संगती प्रत्येकाने लक्षात ठेवा या कोणाची, बरं का. हे फार आवश्यक आहे. डायरेक्टली लिहूया म्हणजे त्याप्रमाणे येते की नाही ते बघून घेऊ. त्रिकोण QSR समरूप, आता ते दाखवत बसायचं नाही कारण मागचीच आपण सिद्धता पाहिली. त्रिकोण QSR समरूप त्रिकोण. आता घेऊया हे लिहिताना खालचे अक्षर लिहायचे आपल्याला. QSR घेतला आपण, QSR वरचा त्रिकोण घेतला. Q काटकोन आहे म्हणजे इकडचा Q न सुरुवात केली बरं का. वरच्या त्रिकोणामध्ये Q, तर खालच्या त्रिकोणामध्ये कोण आहे, P, म्हणून इथं P घेऊया. S दोन्हीकडे 90चा, राहिलेला कोणता आहे, PSQ. हे याचं कारण आता मागच्या प्रमेयाचं लिहायचं. काटकोन त्रिकोणाची समरूपता, काटकोन त्रिकोणाची समरूपता. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आता पहिल्या प्रकरणाकडे बघा. जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. तीन बाजू घ्या म्हणून QS छेद PS, तीन बाजूंचं गुणोत्तर SR छेद SQ बरोबर आहे QR छेद काय PQ. इथं कारण काय लिहायचं, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता ह्या तीन गुणोत्तरापैकी नेहमी आपण दोनच गुणोत्तर घेतो. आता असे गुणोत्तर घ्यायचे की आपल्याला याच्यामध्ये बघा QS असणारा गुणोत्तर घ्यावंच लागेल. QS हे QS म्हणजे QS हे दोन गुणोत्तर तर घ्यावेच लागतील. QR नाही याच्यात, PQ नाही याच्यात, त्याच्यामुळे हे गुणोत्तर सोडून द्या. राहिले हे दोनच गुणोत्तर घ्या म्हणजे QS छेद PS बरोबर आहे SR छेद SQ ला परत QS च लिहूया आणि तिरपा गुणाकार करू म्हणून QS गुणिले QS म्हणजे काय होईल, QS चा वर्ग. QS चा वर्ग बरोबर आहे हे असा तिरपा गुणाकार PS गुणिले SR आणि हे सिद्ध झालं बघा. आता याच्यामध्ये एक आपल्याला सर्वांना ते वाटायला पाहिजे की तीन जोड्या होत्या पैकी ही जोडी का निवडली. त्याचं कारण काय आहे तर बघा ज्या बाजू आहेत त्या बाजू ह्याच दोन त्रिकोणाच्या आहेत. QS PS SR याच्यामध्ये QS ही बाजू, PS ही बाजू, SR ही बाजू. याच्यामध्ये एकही मूळ त्रिकोणाची बाजू नाही आणि एकही मूळ त्रिकोणाची बाजू जर नसेल तर मूळ त्रिकोणाला घ्यायचंच नाही. मग कोणते दोन त्रिकोण घेतले, हे जे तयार झालेले दोन त्रिकोण आहेत तेच घेतले आणि ते समरूप असतात. हे आपल्याला मागचा प्रमेय सांगतो काटकोन त्रिकोणाची समरूपता. आणि जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. या तीन गुणोत्तरापैकी हे दोन गुणोत्तर घेतले कारण QR आणि PQ हे मूळ त्रिकोणाच्या बाजू आहेत. QR आणि PQ आणि त्या त्रिकोण आपण घेतला सुद्धा नाही त्याच्यामुळे ह्या बाजू सुद्धा घेऊ नका. हे राहिलेले या दोनच घ्या आणि याचा तिरपा गुणाकार केला की हे तुम्हाला जे साध्य आहे ते सिद्ध करता येईल, सिद्ध होईल. ठीक आहे. तर यानंतर आपण आता हे दोन प्रमेय जे पाहिलेले आहेत काटकोन त्रिकोणाची समरूपता आणि भूमिती मध्याचे प्रमेय, या दोघांचा आधार घेऊन आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. पहिल्याचा आपल्याला वापर करायचा आहे पायथागोरसच्या प्रमेयामध्ये आणि मग पायथागोरसचा प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास एवढा भाग शिकल्याच्या नंतर आपल्याला याच्यातलं सराव संच 2.1 सोडवायला काहीही अडचण येत नाही.
ठीक आहे, तर आज आपण याच ठिकाणी थांबूया.